आणि मॅन ऑफ द मॅच अब्दुल बासित. मॅन ऑफ द मॅच अब्दुल बासित. आणि यावी पर्पल कॅप होल्डर इथे चेंज होईल आणि पर्पल कॅप होल्डर न्यू प्लेअर शोएब. यावी पर्पल कॅप शोएब कडे जाईल. सर्वात जास्त विकेट शोएबच्या नावावरती आहे, त्यामुळे पर्पल कॅप होल्डर प्लेअर ठरतो तो शोएब. मॅन ऑफ द मॅच अब्दुल बासित. अब्दुल बासित मॅन ऑफ द मॅच. अयुब पेजे यांच्या शुभ हस्ते दिलं जातं ते बक्षीस. अयुब पेजे यांच्या हस्ते दिलं जातं मॅन ऑफ द मॅच अब्दुल बासित. पर्पल कॅप यावी शोएब यांच्याकडे जाईल. ध्यान येऊन कोणीतरी पर्पल कॅप शोएब. शोएब आपण पर्पल कॅप स्वीकारण्यासाठी या. पर्पल कॅप होल्डर शोएब. किती ओव्हरची मॅच आहे? फायनल किती ओव्हरची आहे? आपली जागा घ्या. अंपायर 1 मिनिट. अंपायर आपल्या जवळ कुणालाही उभं करू नका. सगळे सीमारेषेच्या बाहेर जातील. चला सगळे सीमारेषेच्या बाहेर जाऊ द्या. बाउंड्री जवळ एक पण खेळाडू दिसता कामा नये. सगळे बाजूला वा. यस या मॅचच्या दिशेने महामुकाबला मोमीन स्पोर्ट्स मुंबई गावकडी प्रेझेंट धोबियाला 2025 फायनल. स्ट्रायकिंग एंडला सईद हुकुमाचा एक आनबान शान. ऑरेंज कॅपचा हा मानकरी ठरलाय. पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत धमाकेदार फलंदाजी आणि पहिला चेंडूवरती एक सिंगल रन इथे मिळते. बाईच्या स्वरूपात मिळणारी एक सिंगल रन आणि या सिंगलने संघाचं खातं इथे ओपन होत आहे. अब्दुल बासित विरुद्ध सईद अशी चाललेली लढत आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका ड्राईव्ह आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात. नो चान्स फॉर एनी प्लेअर. यावेळी डॉट बॉल येतो इथे. यावी काय केलंय? शानदार फिल्डिंग आहे. शानदार फिल्डिंग आहे. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. धावसंख्या 1 या अंकामध्ये स्थिरावले. सईद आहे ऑरेंज कॅप धारक खेळाडू आहे. ऑरेंज कॅप होल्डर खेळाडू आहे, परंतु ऑरेंजला साजेसा खेळ त्याच्याकडनं होणं अपेक्षित असताना फेकला जाणार पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. यावी नो बॉल +1 एकूण 2 धावा इथे मिळतील. बॉलिंग मार्क वरती पर्पल कॅप होल्डर माफ करा अब्दुल बासित बॉलिंग मार्क वरती आहे. रॅडम राऊंड विकेट मारा करतोय. समोर सईद खेळण्यासाठी सज्ज. यावेळी शानदार फिल्डिंग फॉलो थ्रो मध्ये इथे आलाय तो डॉट बॉल. धावसंख्या 3 अब्दुल बासित. हो यावेळी फिल्डिंग शानदार करण्याचा प्रयत्न इथे झाला. असफल ठरतोय.
मिड ऑफचा खेळाडू बॉल रोखण्याच्या प्रयत्नामध्ये असफल, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 7. 3 षटकांचा खेळ इथे असणार आहे. जास्तीत जास्त धाब्या बनवाव्या लागतील कारण हा अंतिम सामना आहे या 5व्या पर्वातला. 5व्या पर्वामध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे या मॅच मध्ये पाहायला मिळणार. इथे एक चमचमती ट्रॉफी इथे आपण पाहतोय. खूप आकर्षक ट्रॉफी आहे. सिल्वर कोटेड ट्रॉफी इथे पाहतोय आणि या ट्रॉफीवरती कोणता संघ नाव कोरणार हे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बक्षिसांची लयलूट झालेली पाहायला मिळाली. खूप सारी बक्षिस इथे लगावले गेलेत. ओ यावेळी डिलिव्हरी स्लो होती. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. बॉल येतो इथे डॉट. फैजान नेक्स्ट बॉल. हो यावेळी आयकॉन वर्सेस आयकॉन अशी चाललेली लढत. लेग ब्रेक चेंडू होता. खेळण्याचा समर्थ इथे ठरलाय. तर आला इथे डॉट बॉल. इथे पाहायला मिळतोय तो डॉट बॉल. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी चाललेली लढत. यावेळी फिल्डिंग लाजवाब आहे. मुन्नाने बॉलला रोखले. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या असतील 7. षटक क्रमांक 2 आणि यावेळी फ्रंट लाईन खेळण्याचा विचार होता. विचार फसला. डॉट बॉल. सईद नाराज आहे. नाराज होऊन चालणार नाही. इथे कुठेतरी रणनीतीमध्ये बदल करावा लागेल. सईदला स्ट्रायकिंग एंडला यायचं असेल तर कुणाला तरी सॅक्रिफाईस व्हावं लागेल आणि तरच सईद स्ट्राईक येऊ शकते. त्यानंतर इथे मिसफिल्ड आहे. खूप मोठी मिसफिल्ड म्हणावी लागेल कारण धावा मिळतात इथे 4. प्रयत्न चालू होते. काही डॉट बॉल पाहायला मिळाले परंतु खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळालेले या 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्या जम्प झाली आणि पोहोचली 11 या अंकावरती. 11 या अंकावरती पोहोचते जाऊन ती धावसंख्या. शेवटचे षटक शेवटचे 5 चेंडू घेऊन बॉलिंग मार्ग वरती दाखल झालाय. तवक्कल समोर आहे सईद. तवक्कल ऑन दी मार्ग. रन राउंड द विकेट सईद. ओ यावी नो बॉल आहे. 1 रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात. 1 रननी धावसंख्या पोहोचेल 12 या अंकावरती. 12 या अंकावरती जाऊन पोहोचते ती धावसंख्या. राईट राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि यावी खेळला गेलेला फटका. फिल्डर दोन्ही पाहत राहतील. बॉल दोघांनाही चिरेल भेदेल आणि जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावा. खणखणीत दमदार असरदार शानदार चौकार. सईदच्या बॅट मधून धमाका इथे पाहायला मिळालाय आणि 1 मॅन शो. पहिल्या मॅच पासून शेवटच्या या अंतिम सामन्यापर्यंत धमाकेदार फलंदाजी. सलगच्या 4 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच हा एक कीर्तिमान या खेळाडूच्या नावावरती या 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र स्टंप आउट होईल. नो बॉलचा आला आमच्यापर्यंत इशारा परंतु खूपच ओव्हरस्टेपिंग पाहायला मिळाला तो सईद आणि यष्टीरक्षकाने केली नाही चूक त्यामुळे स्टंप आउट होतोय. नो बॉलच्या स्वरूपात 1 रन मात्र जरूर मिळेल परंतु महत्वाचा मोहरा ज्याचं नाव सईद आहे तो मात्र इथे सापडलाय. आपण जाळं टाकतो बांगड्यासाठी आणि हातामध्ये गावतो तो मोडवसा आणि जो आनंद होतो ना तो आनंद यावेळी इथे झाला असेल चंचनाट संघाला कारण एक महत्वाचा मोहरा इथे गारज झालाय. सईद इथे गारज झालाय. न्यू बॅटर शोएब पर्पल कॅप होल्डर या स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू फ्रंट लाईन खेळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. 1 रननी धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 18 रन. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 3 चेंडू बाकी. अजूनही 3 चेंडू बाकी असताना तवक्कल. पुढचा चेंडू तवक्कल याचा. ओ शानदार फटका आहे. खराब फिल्डिंग. 4 धावा. फिल्डिंग खराब. निराश आहे. यावी मुन्ना निराश पाहायला मिळालाय. मुन्नाच्या चेहऱ्यावरची निराशा झळकते परंतु क्षेत्ररक्षकाने इथे चूक केली. चूक नाही तर गुन्हा केला जो इथे पुन्हा केला. लगातार 4 धावा त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतात. तवक्कल नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक दमदार शॉट. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. अप्रतिम फलंदाजी. निर्धारित 3 षटकांचा खेळ इथे. अजून 1 बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे इथे बाकी. तवक्कल वरती चढवला गेला हल्ला. शोएब कमाल करतोय. पर्पल कॅप त्याच्या डोक्यावरती आहे.
आणि पर्पल कॅप मिळाल्यामुळे दमदार कामगिरी त्याची राहिले. बक्कलचा पुढचा चेंडू आणि त्यानंतर आणखीन एक चौकार. धमाकेदार फलंदाजी. बॅक टू बॅक 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक लगावताना इथे आपण शोएबला पाहिलं. धावसंख्या 31. धावसंख्या 31 धावांची आवश्यकता. पहिलं षटक पाहूया कोण खेळतोय. यस 31 धावांचं लक्ष. सईद पहिला चेंडू आणि इथे बॉक्स आउट. अब्दुल बाशिद महत्वाचा मोहरा इथे गारद. सईदने कमाल केली आणि त्यामुळे फायनल मध्ये धमाल आली असं म्हणावं लागेल. महत्वाचा मोहरा जो डोकेदुखी ठरला असता तो अब्दुल बाशिद आयकॉन प्लेअर बेस्ट बॅट्समन या बी मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर. अब्दुल बासित गावकरकर. फील्डिंग लाजवाब आहे. शानदार फील्डिंग. इथे डॉट बॉल. पहिल्या चेंडूमध्ये घेतले गेलेले विकेट आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. अब्दुल बासित पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. महत्वाचा मोहरा गेम चेंजर प्लेअर मॅच विनर प्लेअर झंझनाट संघाचा तो मात्र इथे गोल्डन डकचा शिकारी इथे ठरला. एक डिक्लेअर स्वरूपात रन इथे मिळते. सिंगलने विशेष काही फरक पडणार नाहीये परंतु इथे जर लगातार चौकार पाहायला मिळाले तर मात्र मॅच मध्ये चित्र थोडंसं बदललेलं जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क मध्ये सज्ज आणि इथे क्लीन बोल्ड आहे. बोल्ड आउट होतोय आणि अप्रतिम फलंदाजी. शेवटचा चेंडू. फलंदाज फैजान. जोश आणि जल्लोष सपोर्टर्स शास फायटर संघाचे स्ट्रायकर संघाचे सपोर्टर्स यावेळी इथे जलसा करताना आणि यावेळी शानदार फिल्डिंग डॉट बॉल. एकच रन दिले. शानदार ओव्हर सईदच्या माध्यमातून जोरदार सईदसाठी होऊन जाऊ द्या. एकच रन अप्रतिम गोलंदाजी.
बॉलिंग मार्क वरती शोएब पर्पल कॅप होल्डर आणि एकाच टीम मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप. वेल ग्राउंड शॉट 4 धावा शानदार चौकार. 4 धावांनी स्वागत केलंय. इरादा स्पष्ट केलंय. स्वागत तो बनताय आणि शोएबचं स्वागत चौकारांनी केले. ज्या पद्धतीने शोएब खेळला ज्या पद्धतीने शोएबने चौकार लगावले तशी सुरुवात यावी इथे करताना. यावी नो बॉल आहे. स्टंप आउट इथे दिला जाणार नाही. बॉलच पुढे अडवलं. काय झालंय? आउट आहे की नॉट आउट आहे? सलामतलं बातचीत चालू आहे. काय येतो निर्णय? आमच्यापर्यंत निर्णय येऊ द्या. पंच नो बॉल आणि नॉट आउट करार केला जाईल कारण यष्टनच्या पुढे बॉल अडवला गेला होता आणि यावी मात्र बॉक्स आउट होईल. यावी मात्र बॉक्स आउट होईल. ऍक्च्युली नवीन नियमाप्रमाणे आपण जर रॅन्डम क्रिकेट असू द्या किंवा लेदर बॉल क्रिकेट असू द्या टेनिस बॉल क्रिकेट असू द्या यष्टी रक्षकाने यष्टनच्या पुढे येऊन बॉल अडवला तर ती विकेट धरली जात नाही. तर याची नोंद सर्व खेळाडूंनी इथे घ्या. यष्टी रक्षकाचं काम यष्टनच्या मागे असतं. यष्टनच्या जर पुढे आला आणि जर त्याने स्टंप आउट करायचा प्रयत्न केला तर मात्र त्याला नॉट आउट करार केलं जात असतं आणि तिथे नो बॉल जाहीर केला जात असतो. तो इथे दिला गेलाय. शोएब पुढील चेंडू घेऊन आणि याही वेळी नो बॉल. 1 रन इथे मिळणार आहे. धाव संख्या आहे ती 7. तवक्कल तवक्कल यावी डॉट बॉल. अजूनही 2 चेंडू बाकी या षटकातील. त्यानंतर मिळालेले 1 रन. माफ करा रनआउट आहे. रनआउट आहे. और या भी नो बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. यावेळी मिळालेली एक्स्ट्रा रन. अक्रॉस द लाईन फिल्डर आहे तिथे करत नाहीये चूक. येतो इथे डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 23 धावा. मुन्ना पहिलाच बॉल इथे डॉट. मुन्नाने जर 3 चौकार लगावले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल मोहसिन याच्याकडून. आणि इथे स्टंप आउट माघारी परत होतो मुन्ना. सोबान शकील
यावेळी डॉट बॉल आहे. मॅच मध्ये औपचारिकता इथे राहिले. मोमीन स्पोर्ट मुंबई गावकरी आयोजित मोमीन प्रीमियर लीग 2025 या मॅचचा या महामुकाबल्याचा महाविजेता 6 स्ट्रायकर वेल्डन बॉयज. शानदार फलंदाजी सईदची, शानदार फलंदाजी सोहेबची पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळ इथे मिळाला. त्यामुळे या 5व्या पर्वाचा महाविजेता ऑन अँड ओनली 6 स्ट्रायकर या मॅचचा या पर्वाचा विजेता ठरतोय.